नमस्कार. या संपूर्ण त्रिभुवनाचा अंत कसा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? एकच असे ऋषी होते ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी महाप्रलय अनुभवला आणि त्या भयानदृश्यात त्यांना भगवंताच्या बालरूपाचे दर्शन घडले. ते म्हणजे ऋषी मार्कंडेय. आज आपण जाणून घेणार आहोत मार्कंडेय ऋषी आणि महाप्रलयाची अद्भुत कथा. महाप्रलयाच्या वेळी या सृष्टीचे काय होते, कोणी ते पाहिले आहे का? तो काळ इतका भयंकर होता की तो अनुभवलेला कोणी सांगण्यास जिवंतच राहिला नाही. पण एक ऋषी त्याला अपवाद होते, ते म्हणजे मार्कंडेय ऋषी. आणि त्यांनीच ही कथा ब्रह्मदेवाला सांगितली आणि ब्रह्मदेवांनी व्यासांना. या सृष्टीत 4 युगे आहेत. कृतयुग म्हणजे सत्ययुग. सत्ययुगाची वर्षसंख्या ही 17,28,000 वर्ष. यात धर्म सर्वाधिक होता. नंतर त्रेतायुग. त्रेतायुगाची वर्षसंख्या ही 12,96,000 वर्ष. येथे धर्म कमी होऊ लागला होता. नंतर द्वापारयुग. द्वापारयुगाची वर्षसंख्या ही 8,64,000 वर्षे इतकी होती आणि यात धर्म आणि अधर्म समसमान होते. आणि नंतर कलियुग. कलियुगाची वर्षसंख्या ही 4,32,000 वर्षे आहे आणि यात अधर्म सर्वाधिक आहे. ही 4ही युगे मिळून बनते ते एक देवयुग आणि अशी 71 देवयुग म्हणजे एक मन्वंतर आणि 28 मन्वंतर मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण झाला की येतो ब्रह्मांड प्रलय आणि ब्रह्मदेवाची 100 वर्षे झाली की येतो तो महाप्रलय. महाप्रलयाच्या वेळी आकाशात एक नाही तर 12 सूर्य प्रकट होतात. समुद्रातला वडवाग्नी जागृत होतो. भगवान शंकर आपला 3रा डोळा उघडतात. या तिघांची आग एकत्र आली की असा प्रखर अग्नी निर्माण होतो की सृष्टीतील सर्व प्राणी जळून जातात. वृक्ष, वने, डोंगर सर्व नष्ट होतात. समुद्र कोरडे होतात. पाताळ लोकातील नागांचेही अस्तित्व राहत नाही. आकाशात फक्त राखच उडत राहते. पूर्ण ब्रह्मांड जणू संपून जाते. यानंतर एक भीषण वादळ येतं आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ सगळे जलमय होते. आता सर्वत्र फक्त पाणीच पाणी. त्या गर्भोदकात क्षीरसागरावर भगवान विष्णू सहस्त्रमुखी शेषनागावर झोपलेले असतात. संपूर्ण सृष्टी लीन झालेली आणि भगवान योगनिद्रेत. या भयानक जन्मय सृष्टीत एकच व्यक्ती संचार करत होती आणि ती म्हणजे मार्कंडेय ऋषी. ते चिरंजीवी असल्याने त्यांना मृत्यूचे भय नव्हते, पण त्यांनी अशी सृष्टी कधीच पाहिली नव्हती. ते विषण्ण होऊन त्यांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली, हे आदिपुरुषा, जगन्निवासा, अनंता, हे देवातिदेवा, या अशा भयान सृष्टीत मी एकटा काय करू? मला ही स्थिती मुळीच बरी वाटत नाही. हे केशवा, मला तुझे दर्शन दे. तेव्हा ते एका वटवृक्षाजवळ आले. त्याच्या एका पानावर एक सुंदर बालक पायाचा अंगठा चोखत खेळत होते. ते बालक म्हणाले, बाळा मार्कंडेया, कुशल आहेस ना? हे ऐकून ऋषींना आश्चर्यच वाटले. ते म्हणाले, मी इतक्या कल्पांचा साक्षीदार असूनही तू मला बाळा म्हणतोस? बालक हसून म्हणाले, मार्कंडेया, मी अनंत युगाचे प्रलय पाहिले आहेत. तुझ्या पित्याने माझी भक्ती करून मला चिरंजीवी पुत्र व्हावा असा वर मिळवला होता, म्हणून तू चिरंजीवी आहेस. भयभीत होऊन मार्कंडेय ऋषी म्हणाले, तू कोण आहेस बालका? तेव्हा बालक म्हणाले, माझे नाव मुकुंद. मीच या त्रिभुवनाचा कर्ता धर्ता आहे. या महाप्रलयाची कथा लोकांपर्यंत पोहोचव, हीच माझी इच्छा आहे. असे बोलून ते दिव्य बालरूप अदृश्य झाले.